हॅलो 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 होय 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 ओ लाईट नका बंद करू ती चालूच करा का होय होय अवत्री गणपती सरस्वती रे आर्य नमुगन द्वारे नमुगन द्वारे आवत्री गणपती सर
हो नेमाप्रमाणे गंधाला गजानन गणपतीचा गणपतीचा म्हणला महाराज हो बर गंधाला गजानन गणपतीचा असं म्हणून कुठल्याही कार्याच्या आरंभी आरंभी म्हणलं महाराज पहिली सेवा करायची ती गजानन गणपतीची गणपतीची म्हणलं दादा हो सेवा केली गजानन गणपतीची गणपतीची म्हणलं महाराज अजून सेवा कशी पाहिजे सांगाय पाहिजे दादा काय पाहिजे हो मग होय. होय नाचत यावे कवरी गण होय तुम्हा विणे माझा होय, होय, होय. रंग सुना नाचत यावे कवरी गण होय, होय, होय.
कवना पठ्ठे बापुराव कवीचा कवना मोती लावणी केली रचना मोती लावणी केली रचना नाचत यावे कवरी गणा तुम्ही विण माझा म्हणून महाराज हो नियमाप्रमाणे बर गंधाला गजानन गणपतीचा गणपतीचा म्हणलं महाराज हो बर गंधाला गजानन गणपतीचा असं म्हणून महाराज हा गणासोबत पाच नामाचे नमन झाले पाहिजे पाच नामाचे नमन म्हणलं महाराज आणि ते नमन कसे झाले पाहिजे सांगाय पाहिजे दादा काय पाहिजे करुण मन पंचन करुण मन करुण मन पंचन करुण मन करुण मन
पाहिजे दादा नियमाप्रमाणे 5 नामाचे नमन झाले. नमन सुद्धा झाले म्हणलं महाराज. ज्याप्रमाणे गण झाला हा त्याप्रमाणे गणासोबत 5 नामाची गवळण झाली पाहिजे महाराज. झालीच पाहिजे म्हणलं महाराज. बर त्याचे महाराज गणासोबत 5 नामाची गवळण कशी सांगाय पाहिजे दादा. तमाशात गेलं गवळण, गवळण म्हणले कीर्तनात गेलं तरी गवळण, भजनात गेलं तरी गवळण. म्हणून आपल्याला या खंडोबाच्या जागर गोंधळाला आणि वाघ्या मंडळाला शोभणारी 5 नामाची गवळण झाली पाहिजे. देवा देवा हो त्या गवळणी शिवाय गाण्याला शोभा नाही. त्याची म्हणे आव खुट नाही जुना म्हणे मेळा का चुना घे, खुट नाही जुना म्हणे मेळा का चुना मध्ये पाहिजे म्हातारा आणि पुरीमध्ये पाहिजे एखादी शानी म्हातारी म्हणलं बाई. आहे की नाही? बर काय का तशी ती आपली मेळ्याची मालकीन कल्याणीची पंचाळाची टोको मावशी आहे की नाही? का ग बर. अगं त्या मावशीला हाडी मारायला पाहिजे. असं काय ग मावशीला हाडी मारायची गोष्ट खरी, असं पण मावशीचा वाडाच माहित नाही. मला नाही माहित ग. तुला ग तुला रे आपल्याला गावात राहून तो म्हणजे विचारायला पाहिजे कोणाला तरी. गायच्या मावशीच्या वाड्यावर बर बाईचा लगे बाईचा लगे मावशी आत्याच्या वाड्या वाड्यात चाला बाईचा बाईचा लगे मावशी आत्याच्या वाड्या वाड्यात बाई झाला बाई झाला ग मावशी आत्याच्या वाड्यात. बाई झाला बाई झाला ग मावशी आत्याच्या बाईचा लगे माहित ग मावशी आत्याच्या वाड्यावरी करा. काढून घेऊ का बाय कागद आत्याचा वाडा बाई. आहे का बर अगा वाडा असा तो मावशी कशी असत वाड्यासारखी सुंदर म्हणलं बाई. म्हणजे एवढी देखणी वाड्यापेक्षा देखणी बाई. असं हा म्हणजे एवढी सुंदर मावशी लय सुंदर आहे मावशी. काय ग हा मग मावशीला लगेच हाडी मारायची हारी मारायची. चालायचं अच्छा, मारा हक्क मारा मावजीला मावजीला हक्क मारा मावजीला 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 चला जाऊ
मावशीला काय झालं पाय एवढं कामता मी नाडी तपासली होती तपास तपास एवढ्याच बांगल्यातून आली पाय चक्कर आहे. काय रे अरे तुला नाडी तपासायला सांगितली तू काय करतो तुला हाताची नाडी सांगितली आहे का पाय गेली अरे एवढ्यात ना नाचत होती राहुल मावशी मावशी तुला पुढं पाहून कशी पाखरावारी बारारी मारून गेली हाय मावशे मावशे एवढा भैरूप होता कार्यक्रम तरी ओम द्यायचा होता हाय मावशे मावशी तुला लाडू देऊ का नाही म्हणती तुम्ही किती लक्ष बसकी देता का हाय मावशे मावशी तुला जिलाबी देऊ नाही म्हणती त्यांना गणगिरा काही तोंड पाय तो मुकण्याचा रामचंद्र तो कोपऱ्यात उभा आहे तो दिल पाहू तो त्याच कामाला ठेवले मावशी मावशी तुला फुलाच्या शिवगुळ्या देऊ का मावशी नाही गणपत भाऊ जायची ना जीवाचा त्याग केला अरे मागच्या गुरुवारी बाजारात भेटली अहो म्हणा 3.5 वर्ष झाले तुमचे काका कोरोनात गेले मेल्या तो बसून लय बिकट परिस्थिती झाली कुणीतरी जीवा भावाला पाहिजे हो तिला काय अशा राहिली ग काय माहिती मावशी मावशी तुला एखादा नवरा पाहू इकडे वाय पाहिजे इकडे काय झालं होतं तुला चक्कर आले बरोबर आहे हिचा नावऱ्याचं नाव घेतलं कशी जागी झाली मावशी अगं आमचा सगळा पुरुषांचा बाजार पाहिजे जायच्या मात्र्याच्या बाजारी हो बाजारी शिंगार केला मावशी 8 दिवस झाले बाई आम्ही सगळ्या पुरुष सजून नाक्यावर देऊया 8 दिवस झाले सगळ्या पुरी नाक्यावर सुजून उभ्या सजून मग लुतारे असं सगळ्यांची तयारी झाली म्हणलं बाई पहिला नंबर म्हणलं पहिला नंबर माझा आहे मावशी. काय ग गणितले काय माल घेतला काय म्हटलं मावशी म्हणजे मला विचारलं नाही ग अगं तुलाच विचारलं अगं मला वाटलं समोरच्या मावशीला विचारलं अगं तुलाच विचारलं मावशी म्हणजे सांगायला पाहिजे हा मग आज बाई नेसताना नेसले चमचम काठ म्हणजे नेसता नेसते चमचम काठ हा आणि विक्रीला ग विक्रीला घेतले माठावर माठ 3 माठ ते तो जीव आहे का तेवढा मग असं पहिल्या माठामध्ये पहिल्या माठात घेतला मावशी शिरा शिर ग ऐ, ओय. कुठं शिरते का? अगं अगं तिच्या माझ्या मालाचं नाव मालाचं नाव शिर सांगतच होते. आणि दुसऱ्या माठामध्ये दुसऱ्या माठात घेतला मावशी हलवा कधी डब्यात खाते का? अगं गाजराचा हलवा असं हा आणि तिसऱ्या माठामध्ये म्हणलं तिसऱ्या माठात मावशी स्पेशल माल घेतला. असा कोणता ग तिसऱ्या माठात घेतला चिवडा. माल खायला चालू का तू? असं नवऱ्याच्या नावाने कपाळी कुंकू गळ्यामध्ये घातले ना काय ग मणी मंगळसूत्र सूत्र म्हणलं बाई रुमकट ठुमकट चालले म्हणजे दुसरा नंबर म्हणलं कोणाचा दुसरा नंबर माझी मावशी. काय ग अगं नेसली काय माल घेतला काय म्हटलं मला विचारलं नाही ग तो मागचीला विचारलं मला वाटलं माझी सावलीला विचारलं अगं तुलाच विचारलं मला विचारलं हो आता सांगू नाही सकाळी सांगते लोक घरी अगं मावशी आज मी नेसली नेसली साधं पातळ म्हणजे नेसता नेसते साधं पातळ हा. विक्रीला ग विक्रीला घेतलं दूध नितळ नवऱ्याच्या नावाने कंपाळी कुंकू गळ्यामध्ये गळ्यामध्ये घातली एक दाणी एक दाणी रुमकट ठुमकट चालली माझी मावशी. असं तिसरा नंबर म्हणला तो कोणाचा काय ग मला विचारलं नाही ग मग तुलाच विचारलं अगं नेसली काय माल घेतला काय म्हटलं काय सांगू बाई तुला काय सांगते बाई मला गरिबीच्या माणसाचे शालू म्हणजे गरीबीच्या माला नेसली शालू शालू पाय ग उलटा घातलाय तिनं बरोबर आहे. असं म्हणजे तू एवढीच एवढी झाली का अशी एवढीच एवढी झाली म्हणजे कोण नवऱ्याने घेतलाय असं असं का बर आणि विक्रीला ग घेतले बुद्धी के बालू चालले मसुरे बालू 2 4 6 8 10 गेलाय काय चला चला अगं सगळ्यांना विचारलं आणि तू काय घेतलं असं म्हणजे सांगायला पाहिजे मग काय नसते नेसले म्हणले बाई साधी साडी आज नेसली साडी साडी नेसले साधी साडी हा. आणि विक्रीला विक्रीला घेतले बाई काडी उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणजे कसे गुंगून राहतील तुम्ही हा मग चालायचं हाय चला ग बाई कर ग घाई
चला ग बाई, चला ग बाई. माझ्या जीवाची झाली गटाई मला बाजारात जायचं बाई. माझ्या जीवाची झाली गाई मला मथुऱ्यात जायचं बाई. माझ्या जीवाची झाली गाई मला बाजारात जायचं बाई. माझ्या जीवाची झाली गटाई मला बाजारात जायचं बाई. माझ्या जीवाची झाली गाई मला मथुऱ्यात जायचं बाई. माझ्या जीवाची झाली गाई मला मथुऱ्यात जायचं बाई. माझ्या जीवाची झाली गाई मला मथुऱ्यात जायचं बाई. चला ग बाई, चला घाई. मागं कोणी राहू नये. माझ्या जीवाची झाली गटाई मला मुद्दाया जायचं नाही. ओय, हिचं का डोकं फिरलं? काय ए करत वाई होती? काय करत होती? ऐकलं मुद्दा जायचं नाही. मी पुढे नाही ग. बांध बाहेर तिला जाय साडी सोडून येऊ. म्हणून मावशी सगळ्यांची तयारी झाली. बाजारी जायचं गोष्ट करी बर. पण पाच नंबरची विनवणी करायची. हो थोडं ऐकलं जावं. हाय. अरे मुलीचं नाव धरे गाणं. अरे मुलीचं नाव धरे गाणं. माझ्या मनावना. तुझ्यासाठी तुझ्यासाठी फक्त बरं. तुझ्यासाठी आज देवाला हे गाणं आहे. तुझ्यासाठी आज देवाला हे देव आहे. तुझ्यासाठी आज देवाला. अरे मुलीचं नव्हतं रे दादा माझ्या मनात. मुलीचं नव्हतं रे तुला माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले मला. अरे दादा रे तुझ्यासाठी आले मला. अरे दादा रे अरे मुलीचं नाव धरे दादा माझ्या मनात. हे मुलीचं नाव धरे गाणं. माझ्या मनात. या. तुझ्यासाठी तुझ्यासाठी असं का? तुझ्यासाठी आले मला हे गाणं आहे. तुझ्यासाठी आले मला हे देव आहे. तुझ्यासाठी आले मला. अरे दादा रे तुझ्यासाठी आले मला. अरे देवा रे तुझ्यासाठी आले मला. अरे दादा रे तुझ्यासाठी आले मला. तुझ्यासाठी सोडीला रे सारी. तुझ्यासाठी सोडीला सगळी रे. तुझ्यासाठी सोडीला सगळी रे. अरे मुरली वाजवी बघाना. अरे मुरली वाजवी बघाना. तुझ्यासाठी 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 आले मला हे गाणं आहे. तुझ्यासाठी आले मला हे देव आहे. तुझ्यासाठी आले मला हे गाणं आहे. तुझ्यासाठी आले मला हे गाणं आहे. तुझ्यासाठी आले मला.
ठीक आहे ना पाचनामाची विनंती केली विनंती केली देवा. तिच्यासोबतची गौरव गोपिका तिला सुद्धा करायची आणि ती कशी सासू माझी कट्याळ लई वारी, आज्या माझी कट्याळ लई वारी, सासू माझी कट्याळ लई वारी, आज्या माझी कट्याळ लई वारी. सासू माझी कट्याळ लई भारी, आज्या माझी कट्याळ लई भारी, सासू माझी कट्याळ लई भारी, आज्या माझी कट्याळ लई भारी. सासू माझी कट्याळ लई वारी, आज्या माझी कट्याळ लई वारी, सासू माझी कट्याळ लई वारी, आज्या माझी कट्याळ लई वारी. सासू माझी कट्याळ लई भारी, आज्या माझी कट्याळ लई भारी, सासू माझी कट्याळ लई भारी, आज्या माझी कट्याळ लई भारी. सासू माझी कट्याळ लई वारी, आज्या माझी कट्याळ लई वारी, सासू माझी कट्याळ लई वारी, आज्या माझी कट्याळ लई वारी. सासू माझी कट्याळ लई भारी, आज्या माझी कट्याळ लई भारी, सासू माझी कट्याळ
सासू पाया पडून वय पाया पडून ये. पाया- कॅमेरामॅन जाय जाय ओय शेजारची आला तुम्ही हा आला इकडे आता लोकांना दाखव कोणती सासू हो इकडे या तिला तुम्ही कर. पाया पडून दिलं ना इकडे उभी तिकडे राहायची ती. आलो आलो लगेच आलो एक मिनिट बरोबर उभी राहून बाईकडे उभी राहा येणारच नाही चालेल दिलाय ना हाय एवढा मोबाईल असं पकडून ठेव फक्त. असं पडते रे पाया अहो, तिच्यासारखी गरीब बाई आहे का कुणी आणि कुणी काही म्हणते तिला काय? नाही नाही सासू माझी कंटाळ लई माझी आता माझी कंटाळ लई माझी सासू माझी कंटाळ लई माझी आता माझी कंटाळ लई माझी ओ तिला बघेल बाया कैल देते रे बाया कैल देते रे बाया सासू माझी कंटाळले भारी नियमाप्रमाणे देवाचा गंधाला गंधाला म्हणलं गजानन गणपतीचं गंधाला गजानन गणपतीचा बरोबर 5 नामाची गवळण झाली 5 नामाची गवळण म्हणलं महाराज महाराज असं मंडळी वरती देव कार्याला देव कार्याला म्हणलं दादा माय बहिणी बद्दल जागरण्याला हो जागरण नदी
म्हणून महाराज हा आवा देवला जेवारी हा. केली निवडाची तयारी हो तयारी बसते भोड्या भक्ताच्या घरी म्हणलं महाराज या बोराडे परिवारामध्ये असं खंडोबानी पाच नामाचं पाच तत्वाचं जागर मानला म्हणून महाराज जागरण जर म्हणलं तर खंडोबाचं खंडोबाचं म्हणलं महाराज गोंधळ मानला तर अंबाबाईचं आई आंब्याजीचं म्हणलं झालं जागरण गोंधळ म्हणतात बर ज्याप्रमाणे या बोराडे परिवारनं हा खंडोबाचं जागर मानले भरपूर पाहुण्यांना निमंत्रित केलं असं आणि त्यांच्या निमंत्रणाला भरपूर पाहुणे उपस्थित झाले हा त्याप्रमाणे आपण सुद्धा या खंडोबाच्या जागरणाला 33 कोटी देवांना निमंत्रित करायचं हो तर देव बोलवले नाही या कार्यक्रमाला शोभा नाही म्हणलं या महाराज कार्यक्रमाला शोभा येणार नाही पण असं पहिला असं सांगणे तळवडेचे पाहुणे पाहुणे म्हणलं हो बाळू भाऊ मोडके हा. आणि ह्या बाळू भाऊ मोडकेचं सांगणं कोणला कोणला म्हणले दादा हो सांगणं म्हणलं कोणाला केलं कोणला सांगा पाहिजे अरे आंब्याची बांधी हलवा ग प्रभाकर शिंदेला बोलवा ग आंब्याची बांधी हलवा ग प्रभाकर शिंदेला बोलवा ग प्रभाकर शिंदेला बोलवा ग बाई बसली जागा हलवा ग पाहुणे दिले आमचे कोंदरवाडीचे त्यांना काही काही यायचं नाही सांगणं केलं असं माझ्या बाळू भाऊनी म्हणलं दादा बाळू भाऊ बोडक्याचं सांगणं सांगणे हा. जरा जवळ यावा असं मंडपात यावा आणि प्रभाकर भाऊला सांगणं असं का कोंदरवाडीच्या पाहुण्यांना पाहुण्यांना सांगणं म्हणलं काहीतरी 100 ला 200 रुपये दान करावा बर मग बाळू भाऊ बोडके काय म्हणते बर बर हा हा पाहतो ना 200 दिले माडीतून खिडकीतून याला म्हणतात रिलीज बाळू भाऊ हा पाहुणा जवळ नेले तुला आपण येते 200 रुपये वय 400 लागतील का म्हणून सांगणं बंदरवाडीच्या पाहुण्याचं बर नको बोलीस नको बोलूच नको बाबा बानू खेळ का पुढे नको जाऊ दूर अरे आजच्या बाईचं कोंबड आली 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 आजच्या बाईचं कोंबड पाठी काढी नारळ आजच्या बाईचं कोंबड पाठी काढी नारळ आजच्या बाईचं कोंबड पाठी काढी नारळ आजच्या बाईचं कोंबड पाठी काढी आली आजच्या बाईचं कोंबड पाठी काढी आली पाठी गेली पाठी काढी नारळ आजच्या बाईचं कोंबड पाठी काढी नारळ अगं पाठी गेली उडून कोंबडा आलंय करून पाठी गेली उडून कोंबडा आलंय करून पाठी गेली उडून कोंबड्याला पळून पाठी गेली काय म्हणते आत्या बाईचं कोंबड पाठी काढी आलेलं अगं पाठी गेली उडून कोंबड्या आलंय चरून ते का कोंबड आहे का? एका बाळूभाऊच्या वाडग्यात घेतच झाला हा अरे थांब तिकडे बाळूभाऊ असं नको करू लागलं तर सकाळी भेटून घेऊ आम्हाला हा माऊस भाऊ आहे म्हणा पण यावरच नको आजच्या दिवस माऊस भाऊ बंद का म्हणून महाराज हो ते हात करू राहिले म्हणून बंद बंद ए, बंद कर रे दादा केला. कर ना बंद. हा, हा 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 राजी मांडव नाही येणार त्यांना याचं ते मांडव लागत होईल हाय अरे चटवणे घोडा कालच मारे ओ चटवणे घोडा देवा कालच मारे अरे गेले माझ्या देवा निघाले घरी गेले माझ्या देवा निघाले घरी गेले निघाले घरी
दुसरे हा. आता ते कायच बघतो आपलं काय रे बाळू भाऊ देतो ना पुढे म्हणून महाराज म्हणजे काय दांड्याला रिस लागली का असं का ए ते बंद कर कैलास भाऊ धांडे बर पाडलीचे पाहुणे पाहुणे म्हणले दादा आला जावाई पाहुणा याचा स्वभाव जायना जावयांचं सांगणं सांग म्हणले दादा बाळू भाऊ बोडके बोडके निवृत्ती भाऊ बोराडे आता कटिंग कुटिंग नाही चालणार इमानदारी 400 द्यायची तर माणूस पाठवतो 200 रुपये सोडले बर नाही तुला केलं बाळू भाऊ येऊ नको तू तिकडं कुठे कधी इकडे बसले नाशिक हा ते लोक मारतील आम्हाला म्हणून बाळू भाऊला सांग ना सांग म्हणलं निवृत्ती भाऊ पुढे गेले ऐक या दोघांना सांगणं कसं कसं म्हणले दादा या दोघा भावांना हा कायला सांगायचं सांगणं कठीण असं यांना सांगणं कसं कसं म्हणलं यांच्या जवळ पैसे नसले बरोबर आहे बाळू भाऊ बोडकेला निवृत्ती भाऊला सांगणं कसं कसं म्हणले दादा काय नाही दांडे काय बोलते काय म्हणत्या मांडवाच्या दारी घे सई बाई मांडवाच्या दारी घे अवती भोवती पोत बाबू बाई अवती भोवती पोत बाबू बाई मांडवाच्या दारी घे भोवती पोत नाराचा बाजू वरच्या निवृत्ती बोलाले काय दांडे काय म्हणते काय म्हणत्या खरंच माणूस आहे कैलास भाऊ बरोबर हे दोघं कसे कसे हे दिसताना असे दिसते असं पण कैलास भाऊ काय म्हणतो काय म्हणतो हे तर हा एक फुकट गाऊ बाई गाऊ बाई गपच बसवलं पण आता सांगणं केलं बाळू भाऊला निवृत्ती भाऊला आता जर माझ्या 200 ला 400 असले दे सांगणं माझ्या कैलास भाऊचं बर आणि सांगणं कसं आहे सांगाय पाहिजे आय धन्य 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 नारायण हा नको नको हा औषध आजच्या दिवस मग काय करतो तसे महाराज हा उषाबाईनं 50 रुपये सोडले म्हणजे महाराज अंसाबाईनी 50 रुपये सोडले दादा पहिलं सांगणं बर नंदाचा सांगणं दोन्ही भाऊजाईंना पहिलं सांगणं मनीषाताई शिंदे बर भाऊजाईला हा मंदाबाई मुलाची सासू असे लय भारी उतारा लिहिले त्यामध्ये
हा सर म्हणून मला संसारीची पाहुणी म्हणून मनीषा ताई शिंदेला सांगणं कसं म्हणजे महाराज वीर भाई वाटते यांना सांगणं अंसाबाईचं मंदाबाईला आणि मनीषा ताईला बरे आपल्याला काय करायचंय पण नियमाप्रमाणे म्हणायचं मांडवाच्या दारी कसाई मांडवाच्या दारी अंसाबाई म्हणते यांना चांगलं सांगा काही झालं तर आपल्या विहिरी या घरी आल्या बरोबर येण्याचं कथा मनीषा ताईची मंदाबाईची दोघी कधीची गाजा दोघी कधीची गाजा गणपतला काय हक्क नाही काय मी ठेप म्हणतो तू म्हणतो ठेप घाल म्हणून महाराज बरे सांगणं केलं अंसाबाईला मंदाबाईला माझ्या मनीषा ताईला ह्या दोघी वेळीला काहीतरी देवाच्या नावाने 50 100 रुपये दान करावा सांगणं माझ्या अंसाबाईचं असं की वारी म्हणून महाराज गंधाला गवळण झाली देव बोलवायचे जागरणाला जर देव बोलवले नाही या कार्यक्रमाला शोभा नाही देव जागरणाला बोलायचे बरोबर आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबानी पहिले जागरण आपल्याला चांगलं माहिती आहे पुढे केलं तुला माहिती आहे मग का रे हा आपल्याकडे जो उठवतो तो जिजूरला जातो घरी येतो गोंधळ करतो बरोबर आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबानी पहिले जागरण कुठे केलं आपल्याला चांगलं माहिती आहे ना पागळीच्या बार तरी म्हणायला एवढा टाइम का झाला अरे तसं नाही देव का बार वणी जात मग महाराज पहिला खंडोबा पालीचा मूळ खंडोबा पालीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबानी पहिलं जागरण केलं पाणी गावाला मग जोडीदार पालीचा खंडोबा जेजुरी मध्ये कसा आला आपल्याला चांगलं माहिती कसा आला तुला माहितीये मग का रे पालीचा खंडोबा जेजुरी मध्ये कसा आला पालीचा खंडोबा जेजुरीला आला ना टाटा सुमो करून देवाच्या काळात काय सुरू होते का अहो तो नाही सांगितलं मुकण्यामधला खंडू सांगितलं असं का तो काचा गेलाय गावातच फिरतो अरे बाबा तो नाही पालीचा खंडोबा जेजुरीला कसा आला संगमनेरचा वनराजा ऐका मूळ खंडोबाचा भक्त तुम्ही आम्ही आपण सगळे देवाचे भक्त आहे असं पण आपल्यापेक्षा लाडकं भक्त जर असेल ऐका तो संगमनेरचा वनराजा वर्षाची वर्षाला पायवारी करायचा जशी आपण पंढरीच्या पांडुरंगाची पायवारी करतो तसा तो वनम राजा पाणीच्या खंडोबाची वारी करायचा आणि वारी करीत असताना आणायची वर्षाच्या वयाला जवळ त्याला पाणी गावाला एके दिवशी काय मुलांना पाणीचा दिवाला देवा मी तुमची भरपूर वर्षाच्या आता माझ्याच्यानं तुमची सेवा होत नाही आणि शिवटचं वय झालं मला काय तुमच्या भेटीला येवत नाही म्हणलं अरे मग तुझं म्हणणं काय देवा एक दिवस तरी तुम्ही माझ्या संगमनेरला यायला पाहिजे राजा हो तुझ्या संगमनेराला गोष्ट खरी बर प्रत्येक माझी आते काय म्हणला जेव्हा तुमच्या संगमनेरापर्यंत तू पुढे चालायचं चालणार म्हणलं देवा तुझ्या पाठीमाग चालणार हो त्या टायमाला संगमनेरच्या पालीच्या देवावरी भक्तांना आपल्याला आत टाकली पण देवाला सुद्धा दया आली असं आणि देवाला सुद्धा भक्ताविना शोभा नाही म्हणलं म्हणून त्या टायमाला देवच्या पाणी मधून निघाले असं देवच्या शिखर शिंगणापूर पैठण मारले देवाला
आणि दुसरा मुक्काम केला त्या पंढरपुरामध्ये. त्या पंढरपुरामध्ये हा. त्या पंढरीमधून निघाले असं देवालेकडे मंदिरावरी. अरे निघाली. देवच्याकडे पठारावरी आले. शंका आली होलम राजाच्या मनात. माणसाच्या मनात शंका नसते. असं बरोबर. बघला हा. वाटलं वाघ्यांना कार्यक्रम दिलाय मग येत्या का तिकडे पिऊन पडायचं म्हणून लवकर या. ऐका माणसाच्या मनात शंका नसावी. बरोबर. शंका त्या होलम राजाच्या मनात आली. आणि देव खरंच आपल्या पाठीमागे आहे किंवा नाही नाही. म्हणलं हा. हो त्या होलम राजाला पाठीमागे फिरून पाहिल्यावरी देवानं तिचा वचवली. ये जरी हो. त्या होलम राजानं पाठीमागे फिरून पाहिलं नसतं बर देव तिजुरी सोडून संगमनेर मध्ये आले असते हा. आणि आपल्याला एवढी लांब जायची गरज नसते देवा. आहे की नाही. बर. म्हणून पहिलं जागरण देवाने केलं पाणी गावाला. गावाला हा. दुसरं जागरण केलं पंढरपुराला. पुराला हा. देवाने तिसरं जागरण केलं कडे पठारावरी. असं आणि देवाने चौथं जागरण पुढे केलं. पुढे केलं म्हणलं महाराज महाराज बरे वेळा काळानुसार देवानी हा. जागरण केलं रे. ऐका तुळजापुरी बहिणीच्या घरी तुळजापूरची भवानी. असं देवा तसं म्हणलं तुमच्या खंडोबाच्या घरी बहिणी हा. अरे तशा माझ्या देवाच्या 4 बहिणी. कोणत्या कोणत्या म्हणलं तुला माहितीये का? नाही. कोल्हापूरची लक्ष्मी, लक्ष्मी माऊलगावची रेणुका, आहा. तुळजापूरची आई भवानी, असं अर्ध्या पिठाची वडीची अंबाबाई. लय मोठा पसार आहे देवा. अशा माझ्या खंडोबाच्या 3.5 4 बहिणी. लय मोठा पसार आहे तुमचा. म्हणजे देवाचा लय मोठा पसारा. आणि तुमचं माणसं. आमचं थोडक्यात आहे. आता हे थोडक्यात आहे का? मग याच्यात 20 पडतं जेवून गेले घरी. नाही मग थोडक्यात आहे आमचं. मग तुमचं कसं रे? आम्ही दोघं भाऊ दोनच बहिणी. म्हणजे तुम्ही दोघं भाऊ. दोनच बहिणी. नक्की. हा म्हणजे तुम्ही दोघं भाऊ. दोनच बहिणी. पुढे त्या बहीण एक माणसं आणि एक तुळस आहे. त्या तिकडे बसल्या त्या का? स्पीकर पशी हा. बसल्या पा. म्हणजे या सख्या बहिणी तुमच्या. सख्या बहिणी आमच्या त्या. एक माणूस आहे आणि एक तुळस आहे. तुमच्या. हा सख्या बहिणी. तुम्ही दोघं भाऊ. हा त्या तरी बहिणी दिसते बिचाऱ्या कशा आहे बी. पण तुम्ही काही एक बापाचे नाही. अहो एकच बापाचे आम्ही. तुमच्यात लय मोठा फरक आहे. अहो एकच बापाचे. म्हणजे तुमच्या ह्या बहिणी सख्या बहिणी आमच्या त्या. अरे जोडीदार, हा. तुम्ही कधी यांना दीपावली आले अजिबात नाव घेऊ नका तुम्ही त्यांचं. का बरं? नावच घेऊ नका. झालं काय? घरात नाही का दारात आहे भाऊ वाटा. पण जर तुम्ही यांना कधी दीपावली आणाय गेले हा घरात पाय का दारात पाय भाऊ वाटा. उंची ती वागडवानी का? नाही हो दोघी पण माग द्या. काच वाटा. तुम्हाला वाचा असेल माश्याचा मटणाचा बॉम्बल्याचा भाजीचा तो नाही वा. जमिनीत वाटा मागा द्या. बरोबर आहे मी त्यांचं. गेलं विचारायचं तू घेते का मी घेते. नाही नाही मागायला नव्हता लागत म्हणते. हा हा अरे तसं नाही. त्यांचं सुद्धा बरोबर आहे. हा. आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या कंपन्या झाल्या. बरोबर आहे. मोठमोठे कारखाने झाले. एवढा मोठा समृद्धी हवी गेला. असं जमिनीचे भाव किती वाढले. बरोबर आहे. आपल्यामध्ये आपल्या बहिणीची नीतिमत्ता बिघाडी. बरोबर आहे. भावाचा कुठं गुंठा निघाला. भाऊ वाटा. काय झालं भाऊ त्या वाट्याचं. गुंठा सुद्धा सुटती नाही आपल्या बहिणी. ती गोगलवाली आहे ना ती पाठी माग पाठी हात करी ती तिची पारमान अशी अशी हालती तरी वाटा माग तिकडे कोणा करता नातवाडांसाठी इकडं भावाचं वाटोळा झालं तरी चालेल. म्हणजे ह्या 2 बहिणी हा. तुम्ही दोघं भाऊ. मग पण मला एक शंका आहे. काय तुमच्यात वडील कोण मोठा कोण? मी वडील हा मोठा. म्हणजे तू वडील हा आणि हा मोठा. हा मोठा कसा काय? बाप मेलो कंप्लीट 1 वर्षांनी झाला. तरी सगळा गाव चक्की झाला. हा बाप मरून 1 वर्ष झालं. बरोबर आहे. आणि शेंडी नक्की झालं. पुढून झाला अरे तसं नाही. मग? लोकांनी विचार केला हा हा कुणीतरी मोठ्या बाबा मोठी आला तेव्हापासून याला सगळा गाव मोठ्या बाबा म्हणतो. जाऊ दे आता महिना झाला वर्षात राहत. बरोबर आहे. म्हणून बाबा या बहिणी नाही माझ्या खंडोबाच्या 4 बहिणी. होय. चला बोराडे परिवार देवावळ आहे. चला देव बोलवायचे जाऊ ना. 5वा जागरण मानलं भोळ्या भक्ताच्या घरी. चला देव बोलवायचे.